विठ्ठल 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज सच्चिदानंद सद्गुरु भगवान माऊली गोदावरी गंगा मैया की त्र्यंबकेश्वर भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सनातन हिंदू धर्म की विठाला 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 पिंडपदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण यदक्षरमनाख्ययम आनंदमजम व्ययम श्रीमन्निवृत्तिथेति ख्यातं दैवतमाश्रये ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं मेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्री गुरुचरण सरोज रजनिजमन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहिम हरऊ कलेश विकार जय 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 हनुमान गोसाई।
गुरुदेव की नाई। जो शतबार पाठ कर कोई, जो शतबार पाठ कर कोई, छुटही बंदी महासुख होई। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। हरि पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति हो, राम लखन सीता तरे हृदय बसो सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोल भाई सब संतन की जय। जयाचे जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा सद्गुरु भगवान माऊली मूर्ती। विठाल विठाल विठाला 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 विठाला। पिंडपदावरी दिला फुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी, प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने महाराष्ट्र भूषण देहूक्षेत्र निवासी वारकरी संप्रदायाच्या कलेशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज, त्यांचा हा 4 चरणाचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज पितृ ऋणातून कशा प्रकारे मुक्त व्हाल, असा सरळ सोपा साधा मार्ग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगत आहे। अर्थात हा अभंग गाथा प्रकरणामधील असून गयेला केलेलं पत्र या प्रकरणामधील 4 चरणाचा अभंग आहे। विठाला विठाला कीर्तनापूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं अवश्य। आपण आज या ठिकाणी किम निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत। निमित्ताचं कारण सर्वांना माहीत आहे। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणारे श्रीरामदादा अर्थात विक्रम नाना मंडलिक श्रीरामदादांना आपल्या परिवारामधून जाऊन इहलोकेची यात्रा संपन्न परलोकामध्ये जाऊन आज 1 वर्ष बरोबर पूर्ण होत आहे। आणि प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आज त्यांचा उगवलेला आहे। आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण आप्तेष्ट परिवार, आर्थिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आज या ठिकाणी आपल्या श्रीरामदादाला प्रथम वर्ष श्रद्धाची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। विठाला विठाला आणि आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज मित्र परिवार आहे। भगवान पंढरीश परमात्मा सावता महाराज मित्र परिवार, विशेष करून उपस्थिती आजच्या कीर्तनासाठी मृदुंग विशारद स्वप्नील महाराज रसाळ आहे, रमेश महाराज भोर आहे। इकडे माझ्या उजव्या बाजूला माझे पितृतुल्य रसाळजी महाराज उपस्थित आहे, प्रकाश महाराज उपस्थित आहे, पांडुरंग महाराज उपस्थित आहे, आसाराम महाराज राठोड आहे, आपले अविनाश महाराज उपस्थित आहे आणि विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व हे लेकरं, बालगोपाळ, सर्व भजनी मंडळ, माझे परममित्र हरिभक्ती परम संदीपजी महाराज ककाळे, त्यांचे संस्थेचे सर्व विद्यार्थी आहे, संजय बाबा उपस्थित आहे। कीर्तनकारांनी ज्यांना मान्य केलेले विनेकरी सम्राट, विनेकरी भूषण आपले राजगुरू महाराज उपस्थित आहे। पेटी संवादिनीची साथ देण्यासाठी आज
हरिभक्ती पारायण शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे नाशिकमध्ये ज्यांनी नाव कमवलं आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर काय सेवा करावी म्हणून संवादिनीची सेवा करतात ते भूदेव असणारे काशीकर सर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. हरिभक्तीपरायण पूर्ण महाराष्ट्रभर डाव्या बाजूचं शीट त्यांच्यासाठी मी फिक्स केलेलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आपले माझे मार्गदर्शक पितृतुल्य नांदुर्डीकर गुरुजी तेही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपल्याला लाभलेली आहे. श्रीराम साऊंड सिस्टीम अँड लाईट्स असे त्या सिस्टीमचे मालक राहुल दादा फापाळे तेही आज या ठिकाणी सुंदरशी आपल्याला सिस्टीम मिळालेली आहे. माझी माऊली या यूट्यूब चॅनलवर पूर्ण महाराष्ट्रभर आजचं कीर्तन दिसणार आहे. म्हणजे माझी माऊली यूट्यूब चॅनलचे मालक माझा रवींद्र दादा तोही उपस्थित झालेला आहे. सर्व आप्तेष्ट परिवार, मित्र परिवार आणि या सर्व मंडलिक परिवाराने, मंडळ परिवाराने माझ्या वाटेला आणून दिलेली सेवा वेडी वाकडी करत असेल, पण बाळाक बापाची आता टेरिगे रिगोनी बापा तेच जेवू लागे की तो संतोष निवेगे मुखची उडवी. एवढे मोठे मोठे कीर्तनकार असताना सुद्धा माझ्या वाट्याला जर सेवा जराली असेल, मंडळ परिवाराचा माझ्यावर असणारा प्रेम आहे. या कीर्तनाचे आयोजक नियोजक असणारे हरिभक्ती परायण स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी भाऊराव महाराज रावळगावकर यांचे उत्तराधिकारी वासुदेव महाराज रावळगावकर आणि सर्व त्यांचं नियोजन आहे. माझा मेघश्याम दादा असेल आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने आजचं झालेलं कीर्तन आहे. आजचं कीर्तन आपण या ठिकाणी साजरं करत आहोत. माझ्या वाटेला ज्यांचं निमंत्रण आलं, सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींची महात्म्याची भेट ज्यांच्या माध्यमातून मला घडली आणि माझ्या जीवनाचं परिवर्तन जर घडलं तर हरिभक्तीपरायण माझे पितृतुल्य मार्गदर्शक, मी ज्यांचा मानसपुत्र आहे, माझे साहेबराव बापू मंडळ त्यांच्या निमंत्रणावरून आणि सर्व सावता महाराज मित्र परिवार यांच्या निमंत्रण माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे. विठाला विठाला हे बघा, आजच्या कीर्तनासाठी वैकुंठवासी ब्रह्मविलीन सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींचा सर्व साधक परिवार माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. सावता महाराजांचे निष्ठावंत भक्त माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. आजचं कीर्तन करत असताना काय बोलावं आजच्या कीर्तनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो. महाराज काय विवेचन करावं? कितीही मोठा वक्ता जरी आज या ठिकाणी आणून जर उभा जर केला तर श्रीराम दादाची जी स्मरणिका आणि ती पुस्तिका ज्या वेळेला मी वाचत होतो, एक एक लेख लिहून प्रत्येकजण पाठवत होता, पण तो लेख वाचत असताना राणीताई त्यावेळेलाच मला रडू आलं. तरी रडू येण्याचं कारण असं होतं, सर्वांचे लेख वाचून मला नाही रडू आलं, पण माझ्या श्रीराम दादाची छकुली जागृतीताईचा लेख ज्या वेळेला मी वाचला त्यावेळेला घाळकण डोळ्यातून अश्रू आले. तिचा तो लेख वाचत असताना कितीही दगडाचा अंतकरणाचा माणूस जरी असला, पण लेखीचा लेख बापाविषयी मनोगत व्यक्त करणारा तो स्मरणिकेमध्ये जो लेख होता ना दादा सर, तो कीर्तनात सांगण्यासारखा नाही आहे. आजचं कीर्तन जे आहे ना, एक लक्ष देऊन ऐका दादा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझ्या श्रीराम दादाने घर केलेलं आहे. उरक दादा, नुसतं कीर्तनात सांगण्यासारख्या नाही आठवणी. प्रत्येकजण आलेला आहे आणि एक दिवस तो जाणार आहे. महाराज, माझा श्रीराम दादा लई सुंदर जगलात आहे. लई सुंदर जगला म्हणण्यापेक्षा ज्याला जगता सुंदर येतं ना त्याला मरणाची भीती नसते, आणि ज्याला जगता सुंदर येत नाही तो मरणाला घाबरत असतो. शेवटच्या श्वासापर्यंत श्रीराम दादाचे शब्द होते, स्ट्रॉंग मॅन, मी स्ट्रॉंग मॅन आहे. शेवटच्या श्वासापर्यंत वारंवार बापू आणि आम्ही भेटायला जातो, श्रावण भाऊ आहे. त्यावेळेला एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा श्रीराम दादाच्या मुखातले शब्द असायचे पॉझिटिव्ह, मी स्ट्रॉंग मॅन आहे, मला काही झालेलं नाही. काय ताकद आणि काय शक्ती होते. वचन नाही मोडलं दादाने. एक लक्ष ठेवा, गुरु शिष्यपण सिद्धी नेले हे नुसतं कीर्तनामधून सांगून जमत नाही महाराज, त्याला तसं जगावं लागतं. वैकुंठवासी ब्रह्मविलीन सच्चिदानंद सद्गुरू भगवान बाबांची भेट झाली. बापूंच्या माध्यमातून सद्गुरू आम्हाला मिळाले आणि त्या परिवारामध्ये मी वाढलेलो आहे. त्या परिवाराचा मी एक सदस्य आहे.
माझ्या सर्व बहिणी बसलेल्या आहे. लहानपणापासून दादा मला या कुटुंबाने लय मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. एकाचं सुद्धा नाव घेतलं तर भेदाभेद होण्यासारखं आहे. किती जीव लावला या कुटुंबाने. एक लक्षात ठेवा, अरे पाडळदे गावामध्ये सर आम्ही जर आलो तर माझ्या श्रावण काकांनी स्वतःच्या हाताने खिचडी भात बनवावा. माझी जिजा मावशी तर करायचीच, सर्व परिवार करायचा. स्वतःला हाताने खिचडी भात बनवून द्यायचा. आणि ती माय होती ना द्रौपदा नथू मंडळ, त्या माईचा हात आमच्या चेहऱ्यावर असायचा आणि एकच म्हणायची, सावता बाबा महाराजांचं लई कल्याण कर. असा हात हा कायमचा निघून गेला. मला एकच सांगायचं आहे, या परिवाराने आमच्यावर केलेले उपकार आणि या परिवाराचा सदस्य या नात्याने मी आज कीर्तनामध्ये एकच सांगून जाईल दादा, एकच सांगून जाईल. आम्ही रामायण 7-7 दिवस सांगतो, पण रामायण या शब्दामध्ये सर्व हे कुटुंब दडलेलं आहे. हे कुटुंब दडलेलं आहे. 7 वर्षांनी श्रीरामाचा जन्म आणि तो जन्मसुद्धा रामनवमीलाच हवा सर. काय मोठा पर्व काळ आहे दादा. एक लक्ष देऊ नाही का, रामनवमीलाच तो जन्म व्हावा आणि माझा राम जन्माला आल्यानंतर बापाला सुद्धा विरह लावून द्यावं आणि कृष्णकांत सारखा मुलगा जन्माला घालावा आणि या परिवाराचा अखेरचा निरोप घ्यावा. पण निरोप घेत असताना दादा तो साधा नाही घेतला. एक लक्ष देऊ नाही का सर, एक लक्ष देऊ नाही का, जिवंतपणे निष्ठावंत सद्गुरूची ज्याची सेवा आहे, जिवंतपणे खऱ्या सद्गुरूचा जो नामधारक झालेला आहे, त्याच्या पिंडाला कावळा शिवला काय नाही शिवला काय, त्याने जिवंतपणे पिंडदान केलेलं असतं. जगद्गुरु तुकोबारा तेच म्हणतात, पिंड पदावरी 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 दिला लिया करी दिला लिया करी ओ दिला पिंड पदावरी दिला फुले करी
मरणपूर्व पिंडदान आणि मरणोत्तर पिंडदान आहे. मरणपूर्व पिंडदान संत महात्मे भक्त करता शूरवीर मरणपूर्व पिंडदान करत असतात. म्हणून मला असं वाटतं की मरणपूर्व पिंडदान केलेलं हेच खरं आहे. नाथबाबा हरिपाठामध्ये बोलतात, पिंड दे स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिवीन व्यर्थ सारा भ्रम, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणूनी हरी झाले, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. ही परंपरा जर आपण बघितली तर मरणपूर्व पिंडदानच करावं. हे जीवन जगत असताना लक्ष देऊ नाही का, मृत्यू हा प्रत्येकाचा ठरलेला आहे. प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. जे ललाटीचे लिहिले ते मोडे का काही ना केले. कोणाला चुकलंय दादा? इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाची एक कुंडली येऊन गेलेली आहे. त्याला आपण जन्मकुंडली म्हणतो. जन्माची वेळ माहीत आहे, जन्माची तिथी माहीत आहे, जन्माचा वार माहीत आहे, जन्माचं वर्ष माहीत आहे. पण लक्ष देऊ नाही का, अजून मृत्यूची कुंडली कोणालाच माहीत नाही. आणि ती मृत्यूची कुंडली फक्त आणि फक्त भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि ती पत्रिका ज्या वेळेला येईल ना, त्या पत्रिकेवर नाव असणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली. त्या वेळेला आपण या ठिकाणी कोणीही नसणार. ही प्रत्येकाची पत्रिका येऊन जाणार आहे. म्हणून मला असं वाटतं, श्रीरामदासाच्या जीवनचरित्राबद्दल जर आपण विचार केला तर कधीच कोणाबद्दल तो कृतज्ञ म्हणून वागला नाही. या जगामध्ये दोन प्रकारचे वर्ग असे आहे, एक कृतज्ञ आहे आणि दुसरा कृतज्ञ आहे. केलेल्या उपकाराची परतफेड अपकाराने करतो कृतज्ञ आहे, आणि केलेल्या उपकाराची परतफेड उपकाराने करतो त्याला कृतज्ञ असं म्हटलेलं आहे. विठाल विठाल काही वर्ग या भूतलावर सर उपकार्यावर अपकार करणारे सुद्धा जन्माला येतात. ज्ञानोबराय म्हणतात, जेथेची कृपाला ही जेवरू, तेथेची मनी व्यभिचारू, तरी कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्ञानोबराय बोलतात, भस्मासुराला वर दिला भगवान शिवजीने, पण तो भस्मासूर पार्वतीच्या अभिलाषाने देवाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. उपकार्यावर अपकार करणारा वर्ग आहे. शास्त्रकारांनी असे 4 भाग मांडलेले आहे. 1 नंबरचा वर्ग हा उपकार्यावर अपकार करतो. 2 नंबरचा वर्ग अपकार्यावर अपकार करतो. सहस्र अर्जुन उन्मत्त झाला, जमदग्नीची कामधेनू घेऊन गेला आणि परशुरामाने त्याचा वध केला. अपकार्यावर अपकार आहे. पण 3 नंबरचा वर्ग हा उपकार्यावर उपकार करत असतो. उपकार्यावर उपकार करतो. एक शीत खाल्लं पांडवांच्या राजसू यज्ञामधील शुकदेव भगवंताने, पण त्या शीताची परतफेड करण्यासाठी परीक्षित राजाला 7 दिवसाची भागवत कथा सांगावी. पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवी भावुका. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, वाचा उच्चारिता मुक्त झाला. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाला भुक्ती प्राप्त करून दिली. उपकार्यावर उपकार करणारा वर्ग आहे. माझ्या श्रीराम दादाने जगावर उपकार केला, सर्वसामान्यावर उपकार केला. मला असं बोलायचं आहे, प्रत्येकाच्या आथापासून तर इथीपर्यंत, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत, थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव पाहिला. नैष्कर्म्य सिद्धांताचा परिपूर्ण अवतार संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज आहे. जे कर्म सावता महाराजांनी केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू भगवान माऊली त्यांच्या शब्दावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तोच उपकार या जगावर केला. जे सद्गुरूने सांगितलं ते वचन त्यांनी पाळलं. काही सांगावं तत्पर आहे. म्हणून या शब्दामधून एकच घ्यायचं आहे, एखाद्याला नाही दूध देता आलं तर देऊ नका, ताकाचे तरी उपकार करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा.
काकाचे उपकार तरी काकाचे उपकार तरी करा, काकाचे उपकार तरी करा. वा नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, तुका म्हणे फार थोडा करी परोपकार. उपकार करण्यासाठी हे जीवन दिलेलं आहे. काही लोक एवढी मक्खी चूस आहे, तुपामध्ये जर माशी जर पडली तर ती सुद्धा चाटून खाणारे लोक आहे. काय बरोबर येणारे महाराज. अरे असं जीवन जगा. आपण आज या मंडपामध्ये बसलेलो आहोत ना, फक्त आणि फक्त आज जी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे ती श्रीरामदादाची. उपकार करता करता दादा देह सोडला. मला एक म्हणायचं आहे, शालेय शिक्षणामध्ये आपल्याला कविता असायच्या साने गुरुजींच्या, तया जा ओनी हसवावे जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. प्रत्येकाला हसवलं दादा, एवढा तो उपकार करता येतो की नाही. प्रत्येकाला हसवणं हे सुद्धा उपकार करण्याचेच लक्षण आहे. उपकार्यावर उपकार करत चला. आणि 4 नंबरचा वर्ग जो आहे तो अपकार्यावर उपकार करत असतो. अपकार्यावर उपकार करतो. दादा संत आणि साधू ही एक अशी व्याख्या आहे, किती त्रास द्या रसाळ महाराज, पण त्यांचं जीवन फक्त उपकारी आहे. सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशी दुःख मापनुयात. जसं संतांचं अंतकरण आहे तसं आपल्या आई वडिलांचं अंतकरण असतं. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. अपकार्यावर उपकार करणारा वर्ग 4 नंबरचा. म्हणून उपकार करण्यासाठीचं जीवन दिलेलं आहे. शास्त्रकारांनी असे 4 भाग निवडलेले. रविचंद्र घनहा वृक्ष नदी गावश्य सज्जनः येते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. रवी चंद्र वृक्ष गण दादा गंगा मैया साधू संत ही उपकार करण्यासाठीच आलेलं आहे. म्हणून जीवन जगत असताना मातृऋण पितृऋण समाज ऋण साधू ऋण आणि मनुष्य ऋण या ऋणातून माणूस जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत खरं पिंडदान जीवनामध्ये नाही आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायचं काय मार्गदर्शन आजच्या अभंगामध्ये आहे. तुकोबारायचा तोच माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. 8 पिढ्यांची परंपरा तुकोबारांनी सांभाळली आहे. गया तीर्थाला भाविक चालले आणि चला गया तीर्थाला तुकोबारायांना म्हणतात गुंडोपंत लोहकरे. तुकोबाराय म्हणतात चालले गया तीर्थाला विश्वनाथाला जर भाविक जर चालले तर तुम्ही विश्वनाथ दिनरंग कमिना कृपा कराल दी थोडी पाया पडिलो बराडी. तीर्थाचा अपमान केला नाही, गया तीर्थाचा सुद्धा अपमान केला नाही. भाविक चालले पण गया मैयाला सुद्धा माझं पत्र द्या. अभंगाचं पहिलं चरण पिंड पदावरी दिला आपुले करी महाराज. पण पिंडदान आम्ही कोणत्या क्षेत्रात करतो, कोणत्या ठिकाणी करतो, अभंगाचं दुसरं चरण आहे. माझे झाले गयावर जन, 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 माझे झाले गयावर जन,
पिता कांचे ऋण विठ्ठल पिता कांचे ऋण विठ्ठल पिता कांचे ऋण विठाला विठाला माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. भारत देशामध्ये मातृगया पितृगया एक क्षेत्र सांगितलेलं आहे आणि त्या मातृगयाचा महिमा भागवतकार सुंदर वर्णन करतात भागवतामध्ये. तुकोबारा त्याच अर्थाने सांगतात माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. पण हे ऋण फेडत असताना तुकोबारा म्हणतात आम्ही साधन काय घेतलं हातामध्ये. आमचं साधन काय आहे? पितरांचं तर ऋण फेडायचं आहे पण आम्ही हातामध्ये साधन काय घेतलं? अभंगाचं 3रं चरण आहे. केले कर्मांतर 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 बोम मारिली हरी हर माझी झाली गयावरी जाण माझी झाली गयावरी जाण विठ्ठला विठ्ठला एकदा सर्व गुणवंतासाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा महाराज. खूप छान असं सुंदर गायन करत आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात पितृणाचं ओझं आणि त्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी आम्ही जे साधन निवडलं हरिहराची बोंब मारली. लक्ष देऊ नाही का? इतकं सुंदर चिंतनाच्या अभंगामध्ये माझ्या श्रीरामदादाच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढं घरी घेऊन जा. हरिहराची बोंब मारली तुकोबाराय म्हणतात. हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळेस आलेला आहे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष. हरी हा शब्द किती वेळेस आलेला आहे. संत महात्म्यांनी बोंब मारून आपल्याला सांगितलंय. वाजतसे बोंब कोणी नाही कथे कानी. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. मरणाच्या अगोदर सांगत आहे. एक लक्ष देऊ नाही का? गये हुए कभी आते नाही. ही डोक्यात ठेवा. जे गेले ते पुन्हा येऊ शकत नाही पण त्यांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहते. गेले दिगंबर विश्वर विभूती
कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिला खूप छान. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. इतकी सुंदर कीर्ती कमवा, इतकी सुंदर कीर्ती कमवा. नामदेव बाबा बोलतात, मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. मरणाच्या अगोदर खूप सुंदर कीर्ती कमावता येते, फक्त कीर्ती करता आली पाहिजे. तुका म्हणे क मरणाची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, किंवा मरण माझे मरून गेले, मज केले अमर, अमर राहता येतं. इतकं सुंदर चिंतनाच्या भंगामध्ये हरिहराची बोंब मारली. या कलियुगामध्ये संत महात्म्याने पाया पडून सांगितलं का कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाहीये. म्हणून हरिहराची बोंब आपण कलियुगामध्ये मारली पाहिजे. आणि ती बोंब मारल्यामुळं आपल्या जीवनामध्ये काय होईल, जिवंतपणे पिंडदान केल्याचं सार्थक जीवनामध्ये होईल. एक प्रसंग जाता जाता सांगून जाईल दादा. श्रीराम दादाचे माझे गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्मलीम सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली या परिवाराच्या माध्यमातून महात्म्याचं मला दर्शन घडलं. रसाळ महाराज लई वेळेस आपली भेट झाली. पण साधू संत पिंडदान कसे करत असतात ते प्रसंग मी भगवान बाबांचा सांगून जाईल आज. पहिल्याच वेळेस राजू सर, बापू, आम्ही बाबांच्या गाडीमध्ये, बाबा आम्हाला पंढरपूरला घेऊन गेले. गाडीमध्ये बाबा बसलेले, चंद्रभागेच्या वळवंटामध्ये गाडी गेली. त्या गाडीला स्नान बाबांच्या हाताने घातलं. एक संजोब, एक मला महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. संत जगत असताना क्रिया करुनी दाविती अंगी, तैशे संत जगी, अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाठी. संत एक बोलू सर, आपले भगवान बाबा नामस्मरण करतच नव्हते. ते जे कृत्य करत होतं त्यांच्या कृत्यामध्ये नामस्मरण घडत होतं. ही भगवान बाबाची शक्ती होते. आणि असे महात्मे जीवनामध्ये आम्हाला भेटले. सहज बाबांनी गाडीची पूजा केली म्हणून आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. आणि बाबांना म्हटलं, बाबा 100 रुपयाचा हार घ्या, 100 रुपयाचा हार घ्या. मलाही घेतला, तुम्ही पण घ्या. बाबा काय म्हटलंय, अरे देवाने बनवलेला हार देवालाच काय वाहतो. लक्ष देऊ नाही का, जिवंतपणे पिंडदान संत कसे करत असतात. देवाने बनवलेला हार देवाला काय वाहतो. हा शरीररूपी जिवंत हार मी पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केलेला आहे. याला म्हणावं जिवंतपणे पिंडदान. बस रसाळ महाराज शास्त्र पंडित जरी असला, पण संतांची क्रिया ज्याला कळाली नाही त्याचं जिवंतपणे पिंडदान होत नाही. आणि त्याचा पिंडाला कावळा शिवेल का नाही भरोसा नाही. शास्त्र पाठ असेल एखाद्याचं हो का पंडित शहाणा, अनेक नोये माझ्या मना, इथं पंडिताचं काम नाही आहे. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम चतुष्टयम, नालिंपाग्नी पुराणानी कुस्कम गारुडमेवच. मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, अग्निपुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, वायू पुराण, वरा पुराण, विष्णू पुराण, सर्व पुराण पाठ आहे. पण संतांची क्रिया ज्याला कळाली नाही त्याचं जीवनाचं पिंडदान कदापि होऊ शकत नाही. म्हणून तुको पर
म्हणतात कलियुगामध्ये हरिहराची बोंब मारावी. इतकं सोपं साधन कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. सोपेवर मम्मा सांगितले संती. इतकं सोपं असून सुद्धा लोक अवघडात पडतात. अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरे नागवन. हरिहराची बोंब मारावी. आणि तो हरी माझ्या वैकुंठवाशी ब्रह्मलीन सद्गुरू भगवान मामलने आम्हाला दाखवलेला आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. करण भाऊ, मला आजच्या कीर्तनामध्ये एकच आदरांजली समर्पित करायची माझ्या श्रीरामदादासाठी. एकच आदरांजली समर्पित करायची. नाहीच काही कळालं ना, आजच्या कीर्तनामधून एवढं घेऊन जा. प्रत्येकाचं बिजी शेड्यूल आहे, कोणाला वेळ नाही. एक महत्त्वाचं सांगेल. ज्याला 18 पुराणं वाचायचे नसतील त्यांनी 6 शास्त्र वाचावे. ज्याला 6 शास्त्र वाचायचे नसतील त्यांनी 4 वेद वाचावे. ज्याला 4 वेद वाचायचे नसतील त्यांनी एकदा तरी जीवनामध्ये येऊन भागवत वाचूनच मेलं पाहिजे. ज्याला भागवत वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल त्याने आपल्या भारत देशाचा धर्मग्रंथ गीता तरी वाचली पाहिजे. ज्याला गीता वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यानं माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तरी वाचली पाहिजे. ज्याला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी वेळ मिळत नाही आहे त्याने ज्ञानोबरायचा हरिपाठ सकाळ संध्याकाळ तरी केला पाहिजे. यज्ञ दादा तो ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही. आहुती न टाकता करणारा यज्ञ म्हणजे कलियुगामध्ये ज्ञानोबरायचा हरिपाठ आहे. एखादा म्हणेल हरिपाठ करण्यासाठी वेळ नाही, त्यांनी ज्ञानोबरायचं 5च मिनिटामध्ये पसायदान तरी म्हटलं पाहिजे. ज्याला पसायदान म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल करण भाऊ, एक बोलायचं आहे, त्याने दिवसातून एखाद्याला तरी गुड मॉर्निंग ऐवजी रामकृष्ण हरी तरी केलं पाहिजे. ज्याला रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांनी कधी आपल्या नाशिक जिल्ह्याचा रामराम तरी केलं पाहिजे. एखादा म्हणत असेल महाराज मला रामरामही करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्याने आपला सपाटा पाकिस्तानला तरी. काय जगण्यात अर्थ आहे महाराज, काय जीवनाचा राम आहे. दादा संपत्ती बंगला पैसा ही कीर्तनातून आपण सांगतो आपल्याबरोबर येत नाही. संपत्ती लई कमवा महाराज, खूप संपत्ती कमवा, पण त्या संपत्तीच्या कडेला नीती असू द्या संस्कृती असू द्या, ती संपत्तीसुद्धा आपल्याला उत्तम गती प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात ठेवा, खूप कमवा खूप श्रीमंत व्हा, विज्ञानाने कितीही पुढे जा, पण शास्त्रकार म्हणतात विद्या विनयेन शोभते. अध्यात्माची जोड केल्याशिवाय विज्ञानाचं परिपूर्ण नाही, आणि विज्ञानाचं परिपूर्ण होण्यासाठी अध्यात्माची जोड हवी आहे. आणि ती अध्यात्माची जोड माझ्या श्रीराम दादांनी या जगाला दाखवून दिली. दादा जीवन जगत असताना सद्गुरूचं एक वचन सुद्धा श्रीराम भाऊने मोडलं नाही. दादा निर्व्यसनी जीवन श्रीराम दादाचं, निष्ठावंत भाव. बाबांनी जर आश्रमातून जर आवाज जर दिला ना तर 99 कामे सोडून बाबाच्या शब्दाचं पालन करणारा श्रीराम दादा होता. मला एकच सांगायचं दादा, गुरु शिष्य पण सिद्धी नेले ना. अशा माणसाची किती ख्याती वर्णन केली तरी जीवनामध्ये कमीच आहे. दादा एकच करा, बोंब मारा हरिहराची, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा
रखुमा विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमाई कुंडली कवरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावता महाराज की जय गोपीनाथ महाराज की जय विठोबा रखुमाई शोभा 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 रखुमाई 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 पिंडपदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण वेदाच्या मार्गाचं परमार्थ केला, शास्त्राचा मार्गाचा परमार्थ केला आणि संतांच्या मार्गाचा परमार्थ आम्ही केला. आणि असा परमार्थ केल्यामुळं आमच्या जीवनाची फलश्रुती आमच्या जीवनामध्ये काय मिळाली. तुकोबाराय म्हणतात, पितराचं ओझं आमच्या जीवनामध्ये होतं. आमच्या वडिलांनी जे केलं ते आम्ही केलं आणि त्याची फलश्रुती सर आम्हाला काय मिळाली. त्या ओझ्यातून आम्ही मुक्त झालो, हरीचं नामस्मरण केलं. पण कलियुगामध्ये नामस्मरणाची लई मोठी शक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात, पितराच्या ओझ्यातून आम्ही मुक्त झालो. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. या अभंगावर खूप विश्लेषण करण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे नेते माननीय भुजबळ साहेब आणि साहेबांचा काही परिवार थोड्याच वेळात त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आणि श्रीराम आठवणीचा ठेवा आणि स्मरणिका पुस्तकीचा प्रकाशन या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे. म्हणून धावत्या वेगामध्ये आजची सेवा मी या ठिकाणी मांडलेली आहे. अनेक मान्यवरांचे मनोगत आज या ठिकाणी होणार आहे. त्यातले त्यात आपल्या महाराष्ट्राचं वैभव छावा संघटनेचे संस्थापक माझे जिवलग मित्र, त्यांच्या माध्यमातून मला अनेक ठिकाणी कीर्तन सेवा मिळाल्या. आमचे करण भाऊ काईकर दादांचे एकदम जिवलग मित्र, सर्व परिवार आहे. गोरखदादा असतील, हरिभक्ती पारायण सोपान महाराज आणि सर्व परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. आज एकच विषय मला 10 मिनिटामध्ये बोलायचा आहे आणि माझ्या कार्यक्रमाला पूर्ण विराम द्यायचा आहे. लक्ष देऊन ऐका. माझ्या सर्व सोन्यासारख्या माता जगदंबा बसलेले आहे. सर्व माझे साधक बंधू पण आज या कीर्तनासाठी आलेले आहे. हा माहोल बघून असं वाटतं बरं का करण भाऊ सोपान महाराज, मी भरपूर ठिकाणी बिकाप कीर्तनं केले, पण अशा फोटोची सजावट, ही रांगोळी ज्या माझ्या भगिनीने कोणी माझ्या दादाने काढली असेल, या श्रीराम दादाच्या रांगोळीसाठी एकदा टाळी वाजून स्वागत करा. हुबेहूब मूर्ती या ठिकाणी रेखाटलेली आहे. काय देवाने प्रत्येकाला कला दिली असेल, देवाची लीला आहे दादा. आज या ठिकाणी विशेष उपस्थित लाभलेले संपत नाना डोंगरे उपस्थित आहे. बेलेकर महाराज देवळा तालुक्यामधील वासुळपाडे गावाचं भूषण, लई कीर्तन बाबा अनेक ठिकाणी मला ज्यांनी सेवा दिल्या. एकादशीचं व्रत आलं का सकाळी 8 वाजता त्यांचा फोनच येतो, दादा भाऊ सोनवणे, वासुळपाडा देवळा तालुका. माझा जिवलग दादा भाऊ पण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आज कितीही ज्ञान, कितीही शास्त्र जरी तुम्हाला उघडून सांगितले तरी तुमच्या जीवनाचं समाधान होईलच मला असं वाटत नाही. पण फक्त 10 मिनिटामध्ये श्रीरामदादाच्या जीवनचरित्राबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. आणि अनेक मान्यवर आज या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले आहे. दादा एक लक्ष देऊन ऐका. पूर्ण महाराष्ट्रभर मी ही कथा सांगत असतो.
या जगामध्ये जीवन जगत असताना असे काही तत्व भगवंताने बनवलेले आहे बरं का सोपन महाराज. असे काही तत्व भगवंताने बनवले. मित्र पुन्हा मिळू शकेल, मित्र पुन्हा मिळू शकेल, धन पुन्हा मिळू शकेल, पण लक्ष देऊ नाही का, मातीत गेलेले माईबाप आयुष्यामध्ये कधी मिळत नाही. पत्रिका बनवत असताना मला फोन आला कृष्णकांत कृष्णदादाचा, महाराज तुमचा फोटो पाठवा, पत्रिका बनवायची आहे. खोटं सांगत नाही, मी गादीवर उभा आहे. त्या वेळेला सुद्धा डोळ्यातून घळकण अश्रू आले. महाराज ह्या कथा नुसतं सांगण्यासारख्या नाही आहे. गाडीमध्ये असताना बापू आणि गुरुजी आम्ही किती वेळेस रडलो असेल. नुसतं डोळ्यासमोर श्रीराम दादाचं नाव काढलं का बापू म्हणायचे, आमच्या घराण्याचा राम गेला, आमच्या घराण्याचा राम गेला. एक बोलू, इथं बसलेल्या सर्व ह्या माझ्या माता भगिनी ना, जास्तीत जास्त दुःख जर होत असेल, मी मगाशी बोलून गेलो, स्मरणिकेमध्ये आणि त्या पुस्तिकेमध्ये तो लेख वाचत असताना मी रडलो. आपल्या जागृतीताईचा बापाबद्दल असणारा लेख. आता कथा सांगतो रसाळ महाराज. कितीही दगडाच्या अंतकरणाचा माणूस असला ना वासुदेव बाबा, तो मुलीच्या लग्नामध्ये रडलाच नाही असा बाप मला दाखवा. 4 वेळेस बाप रडत असतो. किती वेळेस? 4 वेळेस रडत असतो. पहिल्या वेळेस बाप रडतो मुलीचं लग्न जमल्यावर, आणि ती अपेक्षा माझ्या श्रीराम दादाला होती. माझी जागृतीताई डॉक्टर होईल आणि सर्व परिवाराचं ती रक्षण करेल. काय बापाची अपेक्षा असते हो. किती खर्च जरी आला ना तुला, तो करायला मी खंबीर आहे. तो भरायचे प्रमाण खोटे नाही आहे. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपुली कुरवांडी वाळवणी. अरे डॉक्टर होण्याची अपेक्षा बापाने पाहावी. पहिल्या वेळेस बाप रडतो मुलीचं लग्न जमल्यावर. वासुदेव बाबा, सावता बाबाजवळ आपल्याला एकच प्रार्थना करायची आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार मांडलेले स्मरणिकेमध्ये. तो माझ्या सावता बाबाला एकच प्रार्थना करेल, सावता महाराज, अरे माझ्या सोहनाताईचं कपाळ बघा, फक्त तिला तिच्या परिवाराला उदंड आयुष्य द्या, उत्तम आरोग्य द्या, आणि इथून पुढे असे संकट तिच्या घराण्याला नका दाखवू. हीच प्रार्थना करायची आहे. दुसऱ्या वेळेला बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या मंडपात. तिसऱ्या वेळेला बाप रडत असतो. मुलगी जर बापाची विधवा झाली ना, तिच्या कपाळाचा कुंकू गेला रे गेला. तेव्हापासून बापाला किती पैसे असू दे त्याच्याजवळ, त्याला नाही करमत. आणि चौथ्या वेळेला बाप रडत असतो. चौथ्या वेळेला बाप रडतो. 4 चौघामध्ये लेकरांनी जर बापाचा अपमान जर केला ना, त्यावेळेला चौथ्या वेळेस रडतो. एक लक्षात ठेवा, पोळी लाटून तयार करून घालणारी आपली आई असते. गहू पिकवणारा बाप आम्ही विसरून जात असतो. चांगलं काम केलं ना, चांगलं काम, शब्बासकीची थाप मारण्याची ताकद बापाच्या हातामध्ये जी असते ना, ती टाटा बिर्लाच्या हातामध्ये सुद्धा राहत नाही. पुत्राच्या विजये पिता संतोष ते जाय. पुत्राचा विजय झाला का बापाला आनंद होत असतो, भावकीला आनंद होतो, गावकीला आनंद होतो. पण बापाला जो आनंद होतो ना, तो या जगात कोणाला होत नाही. स्टेडियमवर मुंबई सिटीमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकरने जर महाराज 100 रन जर काढले ना, तर आपण सचिन तेंडुलकरसाठी चौकामध्ये फटाकडे वाजवतो. पण आपला बाप शेवटच्या श्वासापर्यंत लेकरासाठी ओढ करत असतो. त्या बापाचे फटाकडे आम्ही कधी वाजवले नाही दादा, कधीच फटाकडे आम्ही वाजवले नाही. आपण शेतकऱ्याचे लेकर आहोत. अरे आपल्या बापाने नुसती कुटुंबाची सेवा नाही केली, पण आपल्या गोठ्यातल्या गाई बैलाची सुद्धा आपल्या बापाने सेवा केली. बैल चारायला जर बाप जर रानावनात जर गेला ना, एखाद्याच्या पिकामध्ये जर बैल पडला तर हौशा नावाचा आवाज दिल्यानंतर तो बैल आपल्या बापाकडे धावत येत होता.
2 पायाचा मुलगा जर आपल्या बापाकडे धावून जर जात नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून सावता बाबाच्या या समोर चरणावर एकच प्रार्थना करायची आहे. 3 मुद्दे आपण कायम मांडत असतो. बाळपणामध्ये कधी माय मरू नये, बाळपणात कधी माय मरू नये, तरुणपणामध्ये कधी पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये कधी मुलगा मरू नये. नुसत्या कीर्तनात सांगण्यासारखं नाही, ज्याचं जातं त्याचंच कळतं महाराज. पण आपल्या स्मरणात आईला कोणाची आठवण येणार नाही. ताई तुम्ही भक्कम राहा. भावासारखा त्या कुटुंबाचा मी पाईक आहे, मी सदस्य आहे. बापूने जे जे सांगितलं, श्रावण काकाने जे जे सांगितलं ते शब्द मी अपूर्ण कधी केले नाही. दादा या कुटुंबाचे सर्व मला नाव माहीत आहे. कृष्णकांत असेल, जागृतीताई असेल, सुवर्णाताई असेल, द्रौपदीबाई, नथू दादा, मंडळ मंडलिक आणि काय नथू बाबाच्या परंपरेने श्री रामदास राधाने जन्म घ्यावा. आमची सुमन मावशी असेल, जिजा मावशी असेल, विक्रम नाना असेल, राजू सर असेल, किरण सर असेल, प्रशांत दादा आणि सर्व परिवारे, दिदी असेल, माझी भगिनी राणीताई आहे. त्या घराण्यामध्ये जर गेलं ना तर कीर्तनकार म्हणून दादा हे बघत नाही माझ्या बहिणी, मला भाऊच म्हणतात. इतकं त्या घराण्याचं जवळचं नातं आहे. आणि त्या नात्यातून फक्त एकच सांगायचं आहे, या सर्व परिवाराच्या वतीने सर्व या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. खूप दिवसापूर्वी ज्यांनी माझं सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कीर्तनं दिले, प्रकाश महाजन साहेब बिल्डर, प्रकाश साहेबांचं सुद्धा मी खूप अभिनंदन मानेल. रमेश भाऊ पोरजे यांच्या माध्यमातून अनेक कीर्तन सेवा आम्ही केल्या. जाता जाता एकच मागणं करायचं आहे आपल्याला, सावता महाराजांच्या चरणाजवळ बाप काय असतो एवढी कविता मला म्हणायची आहे आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम द्यायचा आहे. गावची जत्रा आली असेल ना, बापाने फाटके कपडे घातले. महाराज मुलीचं लग्न करायचं ना, जमीन घाण दिली असेल. 1972च्या दुष्काळामध्ये चूल पेटत नव्हती. किती मोठा दुष्काळ होता त्यावेळेचा आपल्याला बाप आपण आठवला पाहिजे. आली गावाची जत्रा, बाप परगावी जायाचा, उधार पाधार कापड बाप पुराण आणायचा. जुन्या फाटक्याने बाप कसा जत्रात फिरायचा, आपल्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिन दिवस घराला, पायली भर धान्यासाठी बाप गावात फिरायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, हुंड्या भांड्यासाठी शेत मळ्याला विकीन. असा कनवाळू बाप कसा सोडून या गेला, त्याच्या लेकरांचा जीव कसा वनवासी झाला. चिमणी पाखरा चित्रपट सर्वांनी बघितला असेल. काय दृष्ट लागले असेल या संसाराला वासुदेव बाबा. अरलय जीव होता तुमच्यामध्ये सुद्धा. ज्यावेळेला श्रीरामदादा भेटायचे ना, आमचे वासुदेव महाराजला भारी कथा करतात. आमचा सर्व मित्र परिवार आहे. काय जीव लावला असेल दादा. तुम्ही तो चिमणी पाखरं चित्रपट बघितलाय, त्या चित्रपटाचे स्वर बघा कसे आहे. गोकुळामधून जसा कृष्ण गेला ना, त्या गोपींचा विरह जसा झाला ना, तसा विरह या मंडपामध्ये आज दिसून येतोय. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं, जशी अमृताची धार होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. कधी कधी जर आठवण आली ना, जा त्या कृष्णा बबड्याजवळ, जागृतीताईजवळ, तिला कुशीत घ्या. आणि कधी कधी जर बापाची तिला जर आठवण आली ना,
तिला म्हणावं, चिमन पिलांनो कुशीत या, करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया. कस वागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार होता, सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. खूप सांगण्यासारखे विषय आहे. शिवाय फक्त जाता जाता एवढे 5 वाक्य घेऊन जा. श्रीरामदादाच्या त्या स्मरणिका, त्या पुस्तिका ग्रंथामधून एकच दिसून आलं, जीवन जगत असताना एवढे शब्द घरी घेऊन जा. प्रत्येकाला सहकार्य करत चला. वाईट कधी कोणाचं करायचं नाही. आपलं वाईट करू द्या कोणाला, फक्त सद्गुरुनिष्ठ राहा, सद्गुरूवर भाव ठेवा. ज्याची त्याची प्रचिती त्याला येणार आहे. सहकार्य करा, वाईट कधी कोणाचं करायचं नाही. दुसरा महत्त्वाचा विषय, जगात कधी कोणाला कमी समजू नका. वेळ प्रत्येकाची येत असते आणि वेळ प्रत्येकाची जात असते. जुने लोक सांगायचे, श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. ही सुद्धा विरहाची वेळ एक दिवस निघून जाणार आहे आणि माझा कृष्णदादा श्रीरामाच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा विषय, जीवन जगत असताना वाणी जपून वापरा, संतांची सेवा करा. आणि शेवट सांगायचं आहे, या जगामध्ये जीवन जगत असताना कधी हत्तीवर बसवतो भगवंत, कधी पालखीत बसवतो भगवंत, कधी पायी चालवतो भगवंत, आणि कधी तो स्मशानात घेऊन जातो. म्हणून बरं का पोपटभाऊ, दररोज सकाळच्या नित्यकर्मामध्ये सुख जरी आलं ना करण भाऊ, त्यांनी हा अभंग म्हटला पाहिजे. आणि दुःख जरी आलं ना, त्यांनी हा अभंग म्हटला पाहिजे. समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवी तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवशी बसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे, चालत जावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची राहावे. सवता महाराज या जगाला सुंदर असं प्रबोधन करतात. श्रीमंती आली समयाशी सादर व्हावे, गरिबी आली समयाशी सादर व्हावे, दुःख आलं समयाशी सादर व्हावे, सुख आलं समयाशी सादर व्हावे. काय सावता महाराजांचा सुंदर असा अभंग आहे. मला असं वाटतं की सकाळच्या नित्यकर्मामध्ये हा अभंग म्हटला पाहिजे. इतकं छान प्रबोधन केलेलं आहे महाराज. कालाय तस्मै नमः. जशी वेळ आली तसं जगण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग. निगेटिव्ह लोकांबरोबर जास्त संभाषण नको आहे आणि पॉझिटिव्ह लोकांबरोबर जास्त राहण्याचा प्रयत्न करा. माझे भगवान बाबा कायम सांगत असे, संतांच्या संगतीमध्ये जर काळ घालवला
चांगल्यांच्या संगतीमध्ये जर काळ घालवला तर श्रीराम दादासारखा गेल्यानंतर सुद्धा शेवट असा होत असतो, उत्तमची उरे खेळते मागे. काही माणसांचं आयुष्य जिवंतपणीच असतं, पण काही माणसांचं आयुष्य गेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतं. त्या वर्गामध्ये माझा श्रीराम दादा आहे. दादा, काही माणसं जिवंत असताना लोक जे हरी राम करतात, पण गेल्यानंतर कोणीच नाव त्यांचं घेत नाही. पण गेल्यानंतर सुद्धा नाव ज्यांचं घेतलेलं आहे त्या माझ्या श्रीराम दादाला प्रथम वर्ष श्रद्धाची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. सावता महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आपण करूया, आपल्या श्रीराम दादाला तुमच्या चरणाजवळ घ्या, कारण लई मोठं कार्य माझ्या श्रीराम दादाने केलेलं आहे. त्या परिवाराला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य मिळो. आणि एवढंच नाही, घरात काही पितृशुद्धी नसेल तर त्या घरामध्ये पितृशुद्धी व्हावी. लक्ष्मीनारायण सद्गुरुनाथांनी पुन्हा प्रवेश करून जागेची शुद्धता करून त्या लेकरांना, त्या परिवाराला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, साधू संतांची सेवा त्यांच्या हातून घडू अशी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर या ठिकाणी आजच्या कीर्तनासाठीला जर गेलो तर आम्हाला रांगेत उभं राहण्याची वेळ आम्हाला लागत नाही. करण भाऊला फोन केला तर करण भाऊची माणसं पंढरपूरला आहे, 5च मिनिटामध्ये घेऊन जातात, दर्शन करून घेऊन येतात. एवढी ताकद करण भाऊची आहे. आणि जीवाचं नातं माझ्या करण भाऊचं आहे. वेळोवेळी त्यांनी अनेक ठिकाणी मला कीर्तनं दिले. करण भाऊचं एकदा टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. एक लक्षात ठेवा, सर्व श्रीराम दादासाठी आलेले सर्व भाविक आहे, सर्व माझ्या भगिनी आहे, सर्व आहे. एकदा सर्वांच्या वतीने मी नाव घेतो. विश्वगुरु निवृत्त देवांच्या चरणावर फुलं वाहतो वाकून, आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो सावता महाराजांचा मान राखून. म्हणून श्रीराम दादाच्या वतीने अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर